आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आधी काय झालं? काय झालं? असं फिरतोयस, काय झालं? नाही, काही नाही, असंच सहज विचार चाललेला मनात. काय? बघ ना, आता आपण सुंदरीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय तर किती हॅपी दिसते ती, चेहऱ्यावर किती आनंद आहे तिच्या. हो, पण मग तू एवढा अस्वस्थ का झालायस? आपण एक एक करत सुंदरीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतोय, चांगली गोष्ट आहे, पण एक इच्छा आहे सुंदरीची जी अजून अपूर्ण राहिली आणि मला ती पूर्ण करायची. कोणती? सुंदरीच्या गावात मला शाळा उभी करायची. आधी यार, म्हणजे खरं सांगू का तुला, प्रॅक्टिकली हे एवढं इझी नाही. म्हणजे मी तुला सांगू शकत नाही की ही प्रोसेस किती अवघड आहे. खूप काही गोष्टी आहेत, तर खूप काही परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. ते प्रायव्हेट काम नाही, सरकारी काम आहे. खूप मोठी प्रोसेस आहे. सगळं होऊन मग शेवटी मंत्र्यांची परवानगी. आणि आपण कोण आहोत? आपल्याला काय म्हणून परवानगी देतील? पण तर सामान्य लोक आहोत. आपल्याला ते का प्रायोरिटी देणार आणि कोणता विचार करू? हे सगळं माहितीये मला. तू माझ्यासोबत आहेस की नाही तेवढंच सांग मला. हे सगळं सांगत नको बस. हा, मी मित्र आहे तुझा, मी कायम तुझ्यासोबत. पण मला माफ कर यार, डॉक्टर काय म्हणाले तुला आठवतं ना? सुंदरीकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. सुंदरी मॅमच्या रिपोर्ट्स वरून असं दिसतं की त्यांच्याकडे फार थोडा वेळ आहे. म्हणूनच तुम्ही अशा वेळेस त्यांच्या सोबत राहणं फार गरजेचं आहे. नको यार पुन्हा पुन्हा ते बोल. या गोष्टीमुळेच मला जास्त त्रास होतोय. मी सुंदरीचं आयुष्य वाढवू शकत नाही, पण सुंदर तर निश्चित करू शकतो ना. ऑलरेडी तिच्या आयुष्यातला खूप वेळ खाल्लाय मी, वाया घालवलाय, सडवलाय. कुठेतरी या सगळ्याला मीच जबाबदार आहे असं वाटतं मला. मी जर व्यवस्थित वागलो असतो तर कदाचित आज गोष्टच वेगळी असती. तिला दिलेला सगळा त्रास मला भरून काढायचा आहे. मला हे जे काही तिचे शेवटचे दिवस आहेत, मी जर नीट वागलो असतो, व्यवस्थित वागलो असतो तर कदाचित गोष्टी तेव्हा सगळ्या, आज कदाचित आपली लाईफ वेगळीच असती. सुंदरीची अंतिम इच्छा समजून मला काहीही झालं तरी इच्छा पूर्ण करायची. आदित्य, काय बोलताय तुम्ही? नाही, आमचं तर सहज आपलं चाललं होतं. मी फेऱ्या मारत होतो, ह्याला काहीतरी ते पाणी संपलं होतं बॉटलमध्ये म्हणून पाणी भरायला आले. विशेष काही नाही, सहज आपल्या गप्पा मारत होतो. हो, आणि आता जेवण झालं ना, मग पुढचं चुलीवरचं जेवण कधी बनवायचं याचा प्लॅन करत होतो आम्ही दोघं. अच्छा, पण काय हो भाऊजी, आपल्या सगळ्यांची इच्छा याने विचारली पण स्वतःची इच्छा नाही सांगितली. नाही ठीक आहे, बाहेर सगळे होते, पण आता आपल्या दोघांसमोर तर सांगू शकतो ना. काय आदित्य, अरे बोल. नाही, जी काही अशी इच्छा वगैरे काही नाही. तर एवढंच आहे माझ्या डोक्यात की तुझी प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायची, काही झालं तरी. ठीक आहे, झोपा तुम्ही, मी पण जाते. गुड नाईट. गुड नाईट. बाय. आदित्य, तुम्ही
माझ्यापासून काही लपवत तर नाही आता. नाही. हो हो, म्हणजे तुला सांगणारच होतो पण कसं सांगावं कळत नव्हतं. थोडं सिरियस आहे सुंदर. असं आहे की आधीच्या थोडं पोटात दुखते आणि माझ्या डोक्यात दुखते, बस एवढंच. तुम्ही पण ना भाऊजी. बरं ठीक आहे, झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय होतंय मला? अचानक एवढा त्रास? या त्रासाबद्दल घरच्यांना कळता कामा नये. उगाच काळजी करत बसतील. कदाचित गोळीमुळे होत असेल. थोड्या दिवसात बरं कृष्ण, ऐक ना, आपल्याला एक रिपोर्ट तयार करावी लागेल. हो, सुंदरीच्या गावात शाळेची परिस्थिती काय आहे, दरवर्षी किती मुलं आणि विशेषतः किती मुली उत्तीर्ण होतात
आणि त्यांचं पुढं काय होतं याचा एक अहवाल तयार करावा लागेल आपल्याला. आणि अजून एक, सुंदरी म्हणत होती की तिच्या गावात मुली प्रचंड संख्येने कमी जातात शाळेत. तो एक आपण लिस्ट बनवूया ज्यामध्ये गावात मुली किती आहेत, त्यापैकी शाळेत किती जातात, किती जात नाही, म्हणजे किती मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय याची एक यादी मिळेल. आपली केस अजून स्ट्रॉंग होईल. येस, चल कामाला लागूया. हो. मालू, मालू, अगं तुला सांगितलं होतं ना थोडा वेळ बाहेर थांब म्हणून. तू भाऊजी मी आहे. हा आलो. काय झालं, ऑफिसला नाही जायचं का? अगं ते त्याला मी मदत करत होतो पेपर्स गोळा करण्यासाठी. तो ऑस्ट्रेलियाला चाललाय ना. हो यार सुंदरी, तुला काय सांगू, म्हणजे नुसत्या डोक्याला ताप झालाय. पेपर वर्क आहे एवढं, त्याच्यानंतर पॅकिंग बाकी आहे, सगळं बाकी आहे. मी पहिल्यांदा चाललोय त्यात, माझी ना चिडचिड व्हायला लागली. अच्छा, तुम्ही थांबणार आहात का? पण ऑफिसमध्ये पण खूप काम आहेत. हा थांबला तर बरं होईल मला. मी एक काम करतो ना सुंदरी, मी हाफ डे घेतो आणि मग येतो ऑफिसला. म्हणजे याला पण मदत होईल आणि तिकडे आल्यानंतर सगळं काम आटपतो मी. हा सुंदरी, ते खूप बरं होईल. प्लीज हाफ डे पाठवतो ना त्याला, माझी थोडी मदत होईल. बरं ठीक आहे, बघा कसं जमतंय तुम्हाला. मी होते पुढे. थँक्यू. चल आम्हाला व्हायचं. नाही यार, इकडे नको. परत मालू आली की लपवा छपू, इकडनं तिकडे पळा. आणि एक काम करूया, गेस्ट रूम मध्ये जाऊया. चल. काय रे, एवढ्या फाईल्स कसल्यात? आपल्याला जी काय मदत होईल शाळा उभी करण्यासाठी, जी काय प्रोसेस आहे, म्हणजे गावात शाळा उभी करण्यासाठी तिथे एखादी सरकारने जमीन आरक्षित केली आहे का, त्याचे डिटेल्स आहेत. त्याच्यासाठी कुठला निधी सरकारने मंजूर केलाय का, हे सगळं याच्यामध्ये मी जमा केलंय. ग्रेट. आणि त्याचबरोबर गावातली आत्ताची शैक्षणिक परिस्थिती, म्हणजे शाळा उभी करण्यासाठी जे जे मुद्दे जस्टिफाय होतील ना, ते सगळे याच्यामध्ये आहेत. मी पण अशाच इश्यूज वर काम करतो, म्हणजे अजून सर्च करतोय. चल कामाला लागू. डन. चला आधी पहिला ड्राफ्ट तर तयार झालाय. पण यार आधी फाईल वरती पाठवायची कशी रे? म्हणजे सुंदरी असती तर ही फाईल इझिली वरती गेली असती. तर काय करायचं, हे खूप ट्रिकी आहे यार. आय नो, पण माझी अजून एक ओळख आहे जी सुंदरीपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. मी त्यांना रिक्वेस्ट करून बोलवून घेतलंय. आपण बोलणं करू, आणि सुंदरी नाहीये तोपर्यंत आपलं सगळं बोलणं होऊन जाईल. आणि सुंदरी यायच्या आधी ते जातील सुद्धा, म्हणजे तिला कळणार पण. सुंदरीपेक्षा पण पॉवरफुल व्यक्ती कोण? अरे मामड्या, ते सरूचे ना सर आलेत. एक काम कर ना, त्यांना बसू, त्यांना पाणी वगैरे दे, मी आलोच. जा. हा सुंदरी सर आधी तू डायरेक्ट सचिव साहेबांना बोललेस घरी? हे बघ, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आणि मी त्यांना सगळं सांगितलं फोनवरती, त्यांना शाळेबद्दल, गावाबद्दल, आणि ते तयार आहेत आपल्याला मदत करायला. अरे पण अरे जाऊन तर बघू. बघ, तू काही बोलू नको, आपण बघूया काय होतं ते बघूया. चल.
नमस्कार नमस्कार झालात. नमस्कार नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? हा मी व्यवस्थित. बसा ना. आय मीन खर तर त्या भयंकर अपघाताच्या धक्क्यातून आम्हीच सगळे अजून पुरते बाहेर आलेलो नाही आहोत आणि तुम्ही तर त्याचा अनुभव रोज घेत आहे. हा पण डीसीपी धनंजयना आम्ही फार मिस करतो. आम्ही देखील. बरं, इतकं अर्जंट काय काम काढलं? हा मालती, हे सगळं ठीक आहे, आम्ही बघतो आता. तू जाऊन आराम कर. हा नाही, थांबते की मी. मालू ऐक ना, तू जाऊन जरा आराम कर. हा जा. अहो मी थांबते ना, सरांना काही लागलं तर. नाही म्हणजे घरात कोणीच नाहीये, सगळे मंदिरात गेलेत, त्यामुळं. आम्ही आहोत इथे, जा. बर. सगळ्यात आधी थँक्यू सो मच. तुम्ही म्हणजे माझ्या एका कॉलवर तुम्ही तुमची सगळी कामं बाजूला ठेवलीत आणि इकडे आलात. खरंच खरंच थँक्यू. त्यात काय एवढं? गावात शाळा काढण्याचं तुम्ही एवढं चांगलं काम करताय तर मी मदत का नाही करणार? आणि तुम्ही डिपार्टमेंटला किती मदत केली हे मी विसरलेलो नाहीये. पण मला एक कळत नाही, हे सगळं सुंदरीला का नाही सांगायचं? आम्ही तुम्हीच सांगितलं होतं हे सगळं सुंदरी करताच चालू आहे, मग ती इथे का नाही? म्हणजे ऑफिसमधून ती जर अजून आली नसेल तर आपण तिची वाट बघत थांबू शकतो. नाही, कसं आहे, आपल्याला हे सगळं करायचंय पण सुंदरीला इन्व्हॉल्व नाही करायचं आपल्याला. का बरं? त्याचं कारण जरा वेगळं आणि सिरियस आहे. जर सुंदरी मॅम पुढच्या 15 दिवस सर्व्हाइव्ह करू शकल्या तर किडनी सेट झाली असं समजा, नाहीतर केव्हाही काहीही होऊ शकतं. सुंदरी मॅमच्या रिपोर्ट्सवरून असं दिसतंय की त्यांच्याकडे फार थोडा वेळ आहे. ओ गॉड, अहो हे फारच भयानक आहे आणि हे सगळं तुम्ही मला आत्ता सांगताय. आपण त्यांना वेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट देऊ, पण सुंदरी मॅडमना काही होऊ द्यायचं नाही. अहो त्या आमच्या ॲसेट आहेत, त्यांनी कित्येक स्त्रियांना प्रेरित केलंय आणि तुम्ही काय सांगताय की त्यांच्याकडे आता वेळ कमी आहे? सचिव साहेब, किती पेनफुल असलं ना तरी हेच सत्य आहे आणि आपल्याला हे एक्सेप्ट करावंच लागेल. म्हणून तर आदित्य आणि माझी धडपड सुरू आहे की तिची ही इच्छा पूर्ण व्हावी. अहो ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही हे प्रथम डोक्यातून काढून टाका की त्यांना काही होणार आहे. आपण त्यांना काही होऊ द्यायचं नाही. पण आपल्याला पेपर वर्क चांगलं करावं लागेल. नाही, त्याची काळजी करू नका. मी आणि कृष्णाने मिळून पेपर वर्क कम्प्लीट केले. कृष्ण दाखव ना. हे घ्या. गुड. पेपर्स तर बरोबर आहेत, पण शाळा काढणं इतकं सोपं नाही. आणि तुम्ही ज्या गावात शाळा काढणार आहेत त्या गावाबद्दल मला जरा तुम्हाला सांगायचंय. सर तुम्ही सर तुम्ही इथे?
काय चाललंय? म्हणजे आदित्याची फाईल तुमच्या हातात? त्याला मी मदत करत होतो पेपर्स गोळा करण्यासाठी. तो ऑस्ट्रेलियाला चाललाय ना. आदित्य, यात तुझे डॉक्युमेंट्स आहेत ना? सुंदरी मॅडम, काही झालेलं नाहीये. मी तुम्हालाच भेटायला आलो होतो आणि ही आदित्यचीच फाईल आहे. मी जस्ट बघत होतो. पण सर, मी आता ऐकलं की तुम्ही शाळेबद्दल, गावाबद्दल बोलताय. नेमकं काय चाललंय? अगं ती सुंदरी, कृष्णा, खोटं बोलण्यात काही पॉइंट नाहीये. सुंदरी, मी सगळं सांगतो तुला, पण इथे नको, आपण आज जाऊन बोलूया. अरे पण इथे का नाही, बोल ना. ऐक माझं, सगळं सांगतो ना मी, प्लीज 2 मिनिटात. आले सर. आलो. काय चाललंय? कसली लपाछपी करताय तुम्ही? सुंदरी, बघ, तू एकदा माझं ऐकून घे नीट. हा, प्लीज. मी तुला सांगितलं होतं की मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणार. आता त्या रात्री जेव्हा आपण सगळे बाहेर जेवत होतो तेव्हा तू स्वतःची एक इच्छा सांगितली जी अपूर्ण राहिली. आपल्या गावात एक जमीन आहे, आरक्षित जमीन आहे, जिथे आपण जर शाळा उभी केली तर मुलांना, मुलींना खूप सोयीचं होईल. ती शाळा बांधण्याचा मी खरं तर खूप वर्ष झाला प्रयत्न करते, पण काही ना काही कारण निघून, काही ना काही अडचण येऊन ती गोष्ट राहूनच जाते. तेवढी एक गोष्ट घडली तर मला वाटतं की मला खूप समाधान मिळेल. आणि तेव्हापासूनच मी आणि कृष्णा या कामाच्या मागे लागलो होतो.